नमस्कार, मी डॉक्टर सर्वे सोमण क्वेश्चन्स इन माइंडच्या यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. लठ्ठपणा, ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो, हे आता अलीकडे खूप जास्त वाढलं आणि त्या संदर्भातच चर्चा करण्यासाठी आपल्या पॉडकास्टमध्ये आज जे डॉक्टर आलेत ते यापूर्वीही आपल्या पॉडकास्टमध्ये येऊन गेलेले आहेत. ते MD आयुर्वेद इन कायाचिकित्सा फ्रॉम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद जयपूर आणि त्यांचं नाव आहे दत्तात्रय संपत निकम सर. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत या पॉडकास्टमध्ये. आज एक नवीन विषय आणि त्या विषयावर मार्गदर्शन तुमचं मिळावं म्हणून आम्ही तुम्हाला इथं बोलवलं आहे. तर लठ्ठपणा हा आता अलीकडं खूप जास्त वाढणारा आजार आहे, पण बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की नाही, हा मला आजार नाही आहे. तर मला सांगा, हे लठ्ठपणा हा आजार समजायचा की ते समृद्धीचं लक्षण समजायचं? हां, धन्यवाद सर. पहिल्यांदा तर मानतो की आता तुम्ही दुसरा पॉडकास्टसाठी मला बोलवलेला आहे, त्याबद्दल मी तुमचे पहिल्यांदा आभार मानतो. आणि आजचा जो तुम्ही टॉपिक निवडला आहे तो सुद्धा खूप सुंदर आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, लठ्ठपणा. आपण जो लास्ट टॉपिकमध्ये पॉडकास्टमध्ये पाहिलं की मधुमेह हा विषय आपण बघितलं, तर आता हा लठ्ठपणा, हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर लठ्ठपणा तुम्ही जो मला आता बोलला की हा बराच वेळा प्रश्न असतो लोकांना की हे खात्यापेचं घरचं लक्षण आहे, लठ्ठपणा किंवा जाडपणा, आपण तब्येत चांगली आहे म्हणल्यानंतर. तर असं नाही. तर लठ्ठपणा हा आजार आहे. लठ्ठपणा हे काही खात्यापित्या घरचं लक्षण नाही, तर हा आजार आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा आपण गांभीर्याने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बरं, लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय? आणि बऱ्याच वेळा जास्त वजन असणं म्हणजे लठ्ठपणा का? एक सिमिलर टर्म्स आहेत का वेगवेगळे आहेत? म्हणजे माझं वजन जास्त आहे पण मी लठ्ठ नाही असं पण असू शकतं, किंवा मी लठ्ठ आहे तर वजन जास्त असतंच. तर वजन आणि लठ्ठपणाचा काय संबंध आहे? बरोबर. लठ्ठपणा आणि वजन याचा खूप जवळचा संबंध आहे, किंवा लठ्ठपणा हा वजनावरूनच आपल्याला काढता येतो. म्हणजे काय, तर याला जो काही आधार घेतलेला वैज्ञानिक आधार लठ्ठपणासाठी, की ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो किंवा स्थौल्य म्हणतो, जाडपणा. तर यामध्ये आधार काय महत्त्वाचा आहे की त्यामध्ये तुमचा बॉडी मास इंडेक्स, ज्याला BMI म्हणले जातं. तर ते कशावरून, तुमच्या वजन डिवायडेड वजन इन kg डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर, हा त्याचा फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी. BMI, की ज्यामध्ये तुमचं वजन किलोमध्ये घेतलं जातं आणि त्याचा डिवाईड केलं जातं तुमच्या हाईटचं मीटर इन स्क्वेअर. हाईट मीटरमध्ये घेतली जाते आणि त्याचा स्क्वेअर केला जातो. आणि त्यातून जो काही तुम्हाला BMI आपण म्हणतो, बॉडी मास इंडेक्स जो निघतो, त्यावरून ते वजन तुम्ही ओबेज आहे, ओव्हरवेट आहे का नाही हे ठरवलं जातं. मग लठ्ठपणा जर एखाद्याला असेल तर त्याला त्रास काय काय होऊ शकतात, किंवा त्यानं काय काळजी घेतली पाहिजे? हां, तर मी थोडंसं यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन की या BMI वरून कसं ठरवलं जातं लठ्ठपणा, आणि त्यानंतर काळजी काय घ्यावी जाते हे तुम्हाला मी सांगतो. तर यामध्ये BMIमध्ये जर BMI तुमचा 19पेक्षा खाली असेल तर तुम्ही लो वेट आहे, किंवा तुम्ही मालनरिश आहे, कुपोषित आहे थोडक्यात. आणि तुमचा BMI 19 ते 25च्या दरम्यान आहे म्हणजे तुम्ही नॉर्मल आहात. आणि BMI 25पेक्षा जास्त झाला तर तुम्ही ओव्हरवेट या कॅटेगरीमध्ये येता. म्हणजे 25 ते 30 ही कॅटेगरी आहे BMIची, ती आहे ओव्हरवेटची. आणि 30पेक्षा जास्त झाला की तुम्ही ओबेज आहात, ओबेसिटीमध्ये तुम्ही मोडत असता. तर यासाठी तुम्ही आता बोलला की त्या पुढचा जो प्रश्न सांगितला की त्याचे लक्षणं काय आहेत, लक्षणं काय आहेत, किंवा काय होऊ शकतं? म्हणजे आता एखादा आहे जो लठ्ठ आहे, पण तो म्हणतो की मी ओबेज आहे, 4-5 वर्ष मी लठ्ठ आहे, मला आता त्रास काय नाहीये, म्हणजे तो निवांत राहतो बऱ्याच वेळा, आणि वजन वाढत असलं तर त्याला पुढं काय त्रास उद्भवू शकतात, किंवा जर त्रास होत असतील एखाद्याला तर लठ्ठपणामध्ये काय त्रास होऊ शकतात? लठ्ठपणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपण जे लक्षण म्हणतो की ज्याला आपण त्रास म्हणू शकतो, तर सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यक्तींमध्ये दम लागतो त्या व्यक्तीला. म्हणजे तो साधारणतः जिना जरी चढला 4-5 पायऱ्या 10 पायऱ्या, तरी काय होतं, त्या व्यक्तीला दम लागायला चालू होतं. हे सगळ्यात पहिलं आपल्याला लक्षण पाहायला मिळते की त्या व्यक्तीची जी काही वर्किंग कॅपॅसिटी आहे ती कमी होते. एक दुसरं आहे की त्या व्यक्तीला त्याला हृदयरोग होण्याचे जास्त चान्सेस असतात. तिसरं आहे की त्या व्यक्तीला डायबिटीज लवकर होऊ शकतो, की हृदयरोग, डायबिटीज आणि तिसरं लठ्ठपणा, या तिन्हीला मिळून एक सिंड्रोम X नावाचा प्रकार आहे, की सिंड्रोम X हा त्या व्यक्तीला आपण म्हणू शकतो, तो होतो. हे तिन्ही एकत्र असेल तर त्याला आपण सिंड्रोम X म्हणत असतो. मग लठ्ठपणा हा सिंड्रोम Xच्या खूप जवळचा संबंधित आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग आता लठ्ठपणा असेल एखाद्याला तर पचनाच्या काही तक्रारी असतात का, किंवा होऊ शकतात का?
की लठ्ठ आहे मग भूक मंदावली बाबा, किंवा नीट पचत नाही आहे, तर अन्न व स्रोतस किंवा पचनावर त्याचा काय परिणाम होतो? हा लठ्ठपणा हा मुख्यत्वे करून मेदू व स्रोतसाचा व्याधी सांगितलेला आहे आयुर्वेदाने. परंतु लठ्ठपणामुळे तुम्हाला अन्न पचनाला काय होत असतं की लठ्ठ व्यक्तीला भूक जास्त प्रमाणात लागत असते. हा थोडंसं विरुद्ध असतं. त्या व्यक्तीला भूक जास्त लागत असल्यामुळे तो जास्त प्रमाणात खात असतो आणि जास्त प्रमाणात खात असल्यामुळे परत त्याचं वजन वाढत असतं. ही थोडी विशेष सायकल होत असते लठ्ठपणाच्या बाबतीत. त्यामुळे लठ्ठपणामधल्या व्यक्तीमध्ये अग्निदुष्टी झालेली असते. त्याला आपण अग्निमांद्य किंवा मांद्य म्हणू शकत नाही, परंतु अग्निदृष्टी झालेली असते. त्या व्यक्तीला भूक अतिप्रमाणात, पण ती चुकीची भूक असते. म्हणजे त्याला ते खरोखर ती गरज नसते शरीराला, कारण ऑलरेडी तो लठ्ठ आहे आणि तरीसुद्धा तो जास्त खात राहतो. हे थोडंसं या बाबतीत लठ्ठपणाच्या बाबतीत घडत असतं. मग त्याचा लठ्ठपणाचा डायरेक्ट परिणाम संधींवर किंवा म्हणजे जॉईंट्सवर वगैरे होऊ शकतो का? म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा अशा प्रकारचा, किंवा हायपर टेन्शन म्हणजे ज्याला ब्लड प्रेशर वाढणं म्हणतात, या गोष्टींवर कुठला परिणाम होऊ शकतो का? 100% लठ्ठपणामुळे शरीराला लोकांच्या जे काही रोजच्या आपण गोष्टी करतो त्यामध्ये तर 100% त्याच्यावरती इफेक्ट होत असतो. परंतु त्याचबरोबर तुम्ही म्हणताय की त्या व्यक्तीला हायपरटेन्शन होत असतं, कारण लठ्ठपणामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढत असते आणि अतिरिक्त चरबीमुळे त्या ज्या शिरा आहे त्या शिरामध्ये काठिन्यता निर्माण होते, त्या शिरामध्ये चरबी वाढते आणि त्यामुळे शिरांना जे काही त्यांचं नॉर्मल काम करायचं आहे तर ते काम करायला त्याच्यावरती प्रेशर द्यावं लागतं आणि ते प्रेशर दिल्यामुळे इकडे BP वाढतो, ब्लड प्रेशर त्या व्यक्तीचं वाढतं, कारण अतिरिक्त काम करायला लागतं, हृदयाला काम करायला लागतं. ठीक आहे, आणि त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये हायपरटेन्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात किंवा त्या व्यक्तींना होतोच बराच वेळा आपल्याला असं म्हणू. मग जॉईंट्स पेन किंवा हे त्रास पण पुढे वाढवू शकतात? हो, कारण वजन वाढल्यामुळे त्या व्यक्तींच्या जे काही आपण वेट बेरिंग जॉईंट आपण म्हणतो की ज्यामध्ये मुख्यतः दोन्ही गुडघे येतात किंवा आपण जे काय म्हणतो चवडे येतात, तर यामध्ये काय होतं की आपण चालताना मॅक्सिमम जो आपलं वजन असतं ते गुडघ्यावरती येत असतं शरीराचं, आणि त्यामुळे ज्या व्यक्तीचं वजन जास्त आहे तर त्या व्यक्तींच्या त्या गुडघ्यावरती जास्त वजन पडणार आणि त्यामुळे त्याचा ताण जास्त पडणार आणि त्या व्यक्तींना गुडघ्यांचे दुखणे वाढणार, हे आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी सर असं होतं किंवा आपण बघतो की एखादा माणूस तो स्वतः पण सांगतो की मी पूर्वी सडपातळ होतो आणि अचानक माझं वेट गेन व्हायला लागलं. तर असे काही आजार किंवा कारणं आहेत का की माझं वेट गेन व्हायला लागलंय का कळत नाही, मी जेवतोय कमी, खातोय कमी, किंवा माझा व्यायाम चालू आहे पण माझं वजनच वाढायला लागले? हा पण खूप चांगला प्रश्न आहे की बऱ्याच वेळा लोकांना ही शंका असते मनामध्ये की माझं डाएट तर खूप चांगलं आहे, म्हणजे मी वेळेत जेवतोय, वेळेत व्यायाम करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, आणि तरीसुद्धा माझा लठ्ठपणा का वाढतोय? तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की जे आपण हार्मोनल इम्बॅलन्स, त्याला हायपरथायरॉइडिझम म्हणून एक आजार आहे, हायपोथायरॉइडिझम, की ज्यामध्ये थायरॉइड ग्रंथी असते, याचे स्राव कमी प्रमाणात होत असतात. हे थायरॉक्सिन नावाचं एक हार्मोन आहे शरीरामध्ये, त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे हायपोथायरॉइडिझम हा आजार होत असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या व्यक्तीचं वजन वाढत असतं. हा एक खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरा मुद्दा असतो की त्या व्यक्तीला स्ट्रेस, परत एकदा स्ट्रेस हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे लठ्ठपणासाठी, कारण तो व्यक्ती सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करत असतो, परंतु आयुर्वेदाने सुद्धा रसवह स्रोतसाची दृष्टी होण्यासाठी चिंत्यानाम अतिचिंतनात असं एक सांगितलेलं आहे, कारण हेतू सांगितलेला आहे की त्यामध्ये अतिप्रमाणात तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचं चिंतन करता किंवा तुम्ही त्या गोष्टीची जास्त प्रमाणात त्या गोष्टीवरती वारंवार तीच गोष्ट चिंतत असतात, तर ते सुद्धा की ज्याला आपण अँझायटी म्हणतो, स्ट्रेस म्हणतो, त्यामुळे सुद्धा लठ्ठपणा होऊ शकतो. मग लठ्ठपणा तुम्ही म्हटलात की निदान म्हणजे ते BM मास इंडेक्स यावरून आपण निदान करायचं, मग रक्ताच्या काही तपासण्या वगैरे असतात का? आता तुम्ही उल्लेख केला हायपोथायरॉइडिझम वगैरे, मग ह्याच्यात काही रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतात? होय, लठ्ठपणासाठी सगळ्यात महत्त्वाची तपासणी की जी सगळ्यांना माहिती आहे, लिपिड प्रोफाईल केलं जातं, लिपिड प्रोफाईल. आणि लिपिड प्रोफाईलच्या अंडर कोलेस्टेरॉल आहे, त्याचबरोबर त्यामध्ये HDL आहे, LDL आहे, या प्रकारचं डिटेल तुम्हाला चरबीच्या त्यामध्ये सगळ्या तपासण्या आपल्याला होत असतात आणि ह्या रक्तातून कळत असतात, म्हणजे लठ्ठपणासाठी शरीरातली चरबी मोजली जात नाही, मोजली जाते ती कशातून? तर रक्ताच्या तपासून, म्हणजे तुमच्या रक्ताचं सॅम्पल घेतलं जातं आणि त्यातून तुम्हाला हे सगळं तुमच्या शरीरामध्ये किती चरबी आहे, त्यामध्ये चांगली चरबी, वाईट चरबी, ह्या सुद्धा गोष्टी आहेत. आणि थायरॉइडसाठी तुम्हाला थायरॉइड प्रोफाईल, त्यामध्ये T3, T4 आणि TSH महत्त्वाचं बघितलं जातं. मग आता तुम्ही आत्ता म्हणाला की लठ्ठपणामध्ये या तपासण्या,
तर असं पण पाहण्यात आलंय माझ्या किंवा तुमचा पण त्याबद्दल दांडगा अनुभव आहे की एखादा पेशंट येतो आणि तो बघितल्यानंतर प्रत्यक्षदर्शी आपल्याला असतं की हा काय ओबेजमध्ये नाहीये, पण तरी सुद्धा कोलेस्टेरॉल लेवल वगैरे वाढले, म्हणजे खूप जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल वाढले, तो पण सांगतो माझं कोलेस्टेरॉल वाढले, पण तो दिसायला तर नॉर्मल असतो. मग हे कशामुळे होऊ शकतं? हां, यालाच हे कशामुळे होत असतं तर याचं एक महत्त्वाचं कारण असतं की याला डिसलिपिडेमिया असं आपण म्हणतो की यामध्ये काय झालेलं असतं, लिपिड लेवल्स म्हणजे शरीरामध्ये वेगवेगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्सच आहे आणि काय झालेलं असतं त्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या हार्मोनल चेंजेसमुळे त्याच्या शरीरामध्ये लिपिड्स लेवल आहेत त्या वाढलेल्या असतात. म्हणजे त्याचं प्रॉपर मेटाबॉलायझेशन जे लिपिडचं व्हायला पाहिजे ते होत नसतं आणि त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये हायपरलिपिडेमिया सारखी कंडिशन असते की त्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल खूप वाढलेली असते, तो दिसायला खूप. मग बऱ्याच वेळा याला कारणीभूत आपण म्हणतो की तो व्यक्ती खूप व्यवस्थितपणे काम करतो की व्यवस्थितपणे आहार घेतोय, विहार घेतोय, परंतु त्यामध्ये काहीतरी चुका होत असतात आणि त्यामुळे म्हणजे जसं जंक फूड आहे, फास्ट फूड आहे, हे जर त्या व्यक्ती घेत असेल तर त्याचे मेटाबॉलिझम व्यवस्थित होत नसतं आणि अतिरिक्त चरबी जी शरीराला घातक आहे ही शरीरामध्ये स्टोअर होत असते. त्यामुळे तो व्यक्ती दिसायला जरी लठ्ठ नसेल तरी तुम्हाला त्याचं कोलेस्ट्रॉल लिपिड प्रोफाईल केल्यानंतर कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली असते, हे आपल्याला पाहिलं. ह्याचा मनाशी म्हणजे थेट मनाशी संबंध येऊ शकतो का? म्हणजे माणूस लठ्ठ आहे, वजन वाढले, ओबेसिटी आहे आणि त्यामुळं त्याच्या मनात वेगवेगळ्या चिंता किंवा वाढतायत किंवा मानसिक त्रास, आजार वाढतायत, असं काय दिसून येतं का? होय, लठ्ठपणामुळे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की लठ्ठपणामुळे त्या व्यक्तीमध्ये थोडंसं बऱ्याच वेळा काही व्यक्तीमध्ये नैराश्य निर्माण होतं, मानसिक आजार की तो व्यक्ती नैराश्य, ज्याला आपण डिप्रेशनमध्ये म्हणतो की लठ्ठपणामुळे त्याला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, ते शरीर साथ देत नसतं. त्याचबरोबर त्याच्या आहारामुळे परत त्याला इतर काही हृदयाचे आजार होत असतात, डायबिटीज होत असते किंवा त्याचबरोबर ज्यांची लग्न झालेले आहेत त्यांनासुद्धा महत्त्वाचा लठ्ठपणामुळे सेक्शुअल लाईफमध्ये सुद्धा थोडासा आपल्याला त्रास होत असतो, मग त्याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम पाहायला मिळत असतो. खूप चांगलं सांगितलं. इरेक्टाईल डिसफंक्शन सारखे प्रॉब्लेम्स हे पण वाढतात, त्याला कुठेतरी लठ्ठपणा किंवा मेद संचिती जी होते ती कारणीभूत आहे. मग आता ह्याच्यामध्ये व्यायामाचं महत्त्व काय आहे किंवा किती व्यायाम केला पाहिजे? कारण बऱ्याच वेळा काय होतं की पेशंट काहीतरी बघतात, एखादा मूवी असेल किंवा एखाद्याला आदर्श मानतात की अरे ह्यानं एवढ्या दिवसात वजन घटवलं, तर आयडियली व्यायाम कसा करायला पाहिजे? आणि प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, तर वजन बाबा मी एका महिन्यात एवढंच कमी करणार असं काहीतरी डोक्यात घेऊन व्यायाम केला जातो, तर त्याबद्दल काय सांगाल? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण आयुर्वेदानुसार प्रकृत्या वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये वात प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, कफ प्रकृती आहेत. या प्रकृतीनुसार आणि ऋतूंच्यानुसार व्यायाम कसा करावा याविषयी आयुर्वेदानं विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्ही फॉर एक्झाम्पल जेव्हा उन्हाळा असतो त्यामध्ये तुम्ही जास्त व्यायाम करू नका, तुम्ही थंडी असेल त्यावेळी तुम्ही व्यायाम करा, कारण त्यामध्ये तुमच्या शरीराचं बल खूप चांगलं असतं. पावसाळ्यामध्ये वात प्रकोप असतं तर तुम्ही अर्धशक्तीने व्यायाम करा, तुम्ही पूर्ण ताकदीने व्यायाम करू नका, असं त्या ठिकाणी आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. म्हणजे व्यायाम करताना तुम्ही कुठलंही टार्गेट न ठेवता, म्हणजे मला एका महिन्यात 10 किलो वजन कमी करायचं आहे असं टार्गेट न करता, तुम्ही जर मला रेग्युलरली एवढ्या प्रमाणात वजन कमी करायचं आहे असं तुम्ही तुमच्या आहारानुसार, विहारानुसार आणि मानसिक या तिन्ही गोष्टीचा एकत्रितपणे उपयोग केला आणि ते तुम्ही सस्टेनेबल एकसारखं ते वजन कमी केलं तर ते वजन तुम्हाला पुढे टिकायला सुद्धा मदत होणार आहे. आणि त्याचबरोबर काय होणार आहे की साईड इफेक्ट्स कुठल्याही प्रकारचे होणार आहे. अचानक तुम्ही जेव्हा शरीराचं वजन कमी करतं तेव्हा इतर अवयवावर सुद्धा त्याचा इफेक्ट होत असतो, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळा काही विटॅमिन्सची कमतरता होऊ शकते, बऱ्याच वेळा हाडांना त्रास होऊ शकतो, स्नायूंना त्रास होऊ शकतो अतिप्रमाणात तुम्ही व्यायाम केला तर, अशा डिहायड्रेशन होऊ शकतं, असे तुमचे साईड इफेक्टसुद्धा अचानक वजन कमी केल्यामुळं किंवा अतिव्यायाम केल्यामुळे होऊ शकतं. तर मग आयडियली वजन कमी करायचं आहे तर मग व्यायामासोबत आहार हा पण तितकाच महत्त्वाचा असेल. तर मग जेवताना किंवा काही जण अचानक ठरवतात की अरे बापरे मी खूप जास्त हेवी वेट झालोय, आजपासून मी भात बंद करणार, आजपासून मी बटाटा खाणार नाही, तर एक त्याची सांगड कशी घालायची आहाराची आणि व्यायाम करताना? कारण व्यायाम केल्यानंतर थोडी ताकद ऊर्जा खर्च होणार आहे, तर मग आहार कसा ठेवायला पाहिजे? आहार यासाठी खूप महत्त्वाचं आहे की व्यायाम करताना तुम्हाला व्यायाम करत असतो तर आहारमध्ये तुम्ही यामध्ये हाय प्रोटीन डाएट, तुम्ही जो मोड आलेली धान्य आहेत हे तुम्ही घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर फळं, भाज्या आणि पालेभाज्या
ह्याचा जर तुम्ही आहारात तुमच्या वापर केला आणि त्याचबरोबर फळे, वेगवेगळ्या प्रकारची फळे आहेत की ज्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आहारात आणि त्यामुळे तुमची एनर्जी आहे ती मेंटेन राहू शकते. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये अचानकपणे तुम्ही व्यायाम केला आणि सगळ्याच गोष्टी बंद केल्या तर शरीराचं पोषण त्या प्रमाणात होणार नाही आणि त्यामुळे तुम्ही एक गोष्ट करताय आणि तुम्हाला दुसरीच गोष्ट होते असं घडू शकतं. आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट अचानक व्यायाम सुरू करून किंवा अचानक आहार बंद करून वजन कधीही कमी करणं हे नेहमी चुकीचंच असतं, हे लक्षात ठेवा. कारण त्यामुळे शरीरावरती त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे वजन कमी करायचं असेल हे ठरवलं की तुम्हाला आहार, व्यायाम आणि त्यामुळं मानसिक त्यामध्ये उपचार करणं गरजेचं आहे. खूप चांगली माहिती दिली की अचानक मी व्यायाम चालू करतो आणि मी एवढं टार्गेट ठेवून अचानक मी माझं वजन कमी करतो असं करायचं नाहीये. या ठिकाणी मला अजून एक गोष्ट सांगायची की क्वेश्चन इन माइंड या पॉडकास्टमध्ये जे डॉक्टर्स येत असतात ते त्यांचे अनुभव शेअर करत असतात. त्यामुळं वैद्यकीय सल्ल्यानुसारच कोणतीही गोष्ट करताना, आचरण करताना तुमच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार ती करायची. सर, मीठ हे एक आहारातला घटक आहे, तर मिठाचा परिणाम थेट वजन कमी करण्यावर वगैरे होतो का? कारण काही जण अचानक मीठ आणि साखर कमी करतात किंवा बंद पण करत नाहीत, तर मीठ आणि साखरेचा काही संबंध? हो, मीठ आणि साखरेचा संबंध आणि वजन याचा जवळचा संबंध आहे. कारण मिठामुळे काय होत असतं, मिठाची एक स्पेशल प्रॉपर्टी आहे की जे मीठ असतं ते शरीरामध्ये पाणी साठवून ठेवतं किंवा शोषण करतं. त्यामुळे मीठ जर घेतलं तुम्ही जास्त प्रमाणात आहारात तर तुमचं वजन वाढतं, बरोबर. आणि त्यामुळं काय असतं, तसंच साखरेच्या बाबतीत पण अतिप्रमाणात साखर खाल्ली तर काय होतं, शरीरामध्ये अतिप्रमाणात वजन वाढतं. आणि हे दोन्ही गोष्टी, त्यामुळे अतिप्रमाणात मीठ खाणं हे सुद्धा टाळणं गरजेचं आहे. अतिप्रमाणात साखर खाणं हे सुद्धा टाळणं महत्त्वाचं आहे. मग आता एखादा म्हणाला की नाही मला वजन कमी करायचं आहे, तर मग कुठल्या ढोबळ गोष्टींनी बघितलं पाहिजे? एक तर आहार विहार आणि किती कमी करायचं, किंवा असं होतं का की काही जण ठरवून करतात, नाही मी 10 किलो कमी करणार असं मी ठरवले, तर प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार काहीतरी बॉडी किती वजन कमी करणार आहे ह्याला पण काहीतरी मर्यादा आहे. हां, बरोबर. अचानक तुम्ही अतिप्रमाणात, म्हणूनच मी सुरुवातीला जे सांगितले की BMI आहे आपला, की तुमचं वजन आणि उंची ह्या दोन्ही गोष्टी प्रमाणात असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काही लोकांना वाटतं की माझं वजन खूप कमी असायला पाहिजे, असं नाही. तुमची उंचीच्या प्रमाणात तुमचं वजन असावं. यासाठी साधारणतः काय सांगितलेलं आहे की पुरुषामध्ये आणि स्त्रियामध्ये साधारणतः एखादा 60 किलो वजनाचा व्यक्ती असेल, 60 किलो वजनाचं, तर आणि त्याची उंची जर 165 सेंटीमीटर असेल तर त्या वजनाच्या उंचीतून 100 वजा केले म्हणजे साधारणतः त्या व्यक्तीचं वजन 60 किलो असावं. आणि स्त्रियांच्या बाबतीत थोडंसं 105 केलेलं आहे, म्हणजे साधारणतः स्त्रियांचं वजन 60 किलोचं असेल तर तिचं 55 असेल. हा थोडासा एक साधारणतः म्हणजे ठोक ताळा आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीमध्ये वजन असणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचं BMI खूप महत्त्वाचं आहे. तुमचं वजन आणि उंची या दोन्ही गोष्टी एकमेकांना काय करत असतात, सांगड घालत असतात. त्यामुळे वजन हे उंचीच्या प्रमाणात असावं. अचानक ते अति कमीही सुद्धा असू नसावे आणि अतिप्रमाणात जास्त सुद्धा नसावं. खूप चांगला एक सोपा फॉर्म्युला तुम्ही सांगितला की बाबा उंची आणि याची सांगड घालून वजन कसं म्हणजे किती येऊ शकतं आणि किती असलं पाहिजे. तर आता लठ्ठपणा हा जसा एक खाण्यापिण्याच्या बदलातनं येऊ शकतो किंवा आळशीपणातनं येऊ शकतो, तर गर्भधारणा झाल्यानंतर आफ्टर प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सी चालू असताना सुद्धा वजन वाढणं वगैरे हे होतं, तर त्या संदर्भात काही मार्गदर्शन करता येईल का की गर्भधारणेनंतर वजन कमी होतं का, आणि गर्भधारणा होत असताना वजन वाढत असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे? गर्भ हा खूप सामान्य, म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत असतो. ज्या गर्भधारणा होत असतात त्या काळात वजन वाढणं हे नैसर्गिक असतं बऱ्याच वेळा, कारण आपण त्यावेळी एकटी व्यक्ती नसते तर त्याबरोबर दुसरी व्यक्तीसुद्धा असते, म्हणजे बाळ असतं आणि 2 गोष्टी असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला जास्त ऊर्जेची गरज असते, त्या ते व्यक्ती जास्त प्रमाणात खात असते आणि त्यामुळं त्या व्यक्तीचं वजन प्लस त्या बाळाचं वजन असे दोन्ही गोष्टी वाढत असतात. आणि त्यामुळं शेवटी काय, जेव्हा ती व्यक्ती 8 किंवा 9व्या महिन्यात असतं त्यावेळी तिचं वजन अल्टिमेटली वाढलेलं असतं, कारण त्यामध्ये फोकस काय केलेलं असतं की बाळाचं पूर्णपणे पोषण होणं हे त्यामध्ये महत्त्वाचा आपल्याला केंद्रबिंदू असतो. आणि आफ्टर डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला हे वजन, बऱ्याच व्यक्तींचं हे वजन कमी होतं डिलिव्हरीनंतर, कारण बेबीचं वजन त्यामध्ये असतं. आणि त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये आहाराची गरजसुद्धा कमी होत असते, कारण त्यावेळी
डिलिव्हरी झालेली असते. त्यामुळे ऑटोमॅटिकली त्यावेळी काय होत असतं, तुमचं वजन कमी होत असतं. परंतु काही व्यक्तींमध्ये जी खाण्याची प्रवृत्ती जर जास्त प्रमाणात राहिली तर त्या व्यक्तीचं वजन वाढणारच आहे. त्यामुळे डिलिव्हरीनंतर सुद्धा तुम्ही परत तुमची जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. तर लठ्ठपणा हा वाढतोय. आता एखादा माणूस किंवा एखादा रुग्ण की लठ्ठ आहे तर त्याला वजन कमी करायचं, तर आयुर्वेदामध्ये अशी काही पंचकर्म किंवा औषधी चिकित्सा आहे का की जेणेकरून त्याचा अवलंब करून आणि आहारात बदल करून आपण त्याचं वजन नियंत्रणात आणू शकतो किंवा कमी करू शकतो? हो, लठ्ठपणामध्ये आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीने आणि विस्तृत असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. आयुर्वेदामध्ये लठ्ठपणासाठी पंचकर्म, त्यामध्ये सगळ्यात पहिलं पंचकर्म म्हणजे वमन सांगितलेलं आहे. वमन की ज्यामध्ये औषधी द्वारे काय केलं जातं, उलटी केली जाते. दुसरं पंचकर्मातला उपक्रम आहे तो म्हणजे विरेचन, त्यामध्ये औषधी देऊन जुलाब ही प्रक्रिया केली जाते. तिसरी आहे बस्ती. बस्तीमध्ये लेखन बस्ती हे स्पेशली आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की ज्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी आहे ही कमी होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर आयुर्वेदाने लठ्ठपणा कमी होण्यासाठी एक स्थानिक चिकित्सा सांगितलेली आहे. म्हणजे त्यामध्ये उद्वर्तन, वेगवेगळे औषधे आहेत, त्या औषधी पावडर आहेत. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू त्रिफळा आहे किंवा कोलकुलत्तादी चूर्ण म्हणून आहे. याचा काय केला जातो, पावडर मसाज, ज्याला उद्वर्तन हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की ते प्रतिलोम गतीनं केलं जातं. म्हणजे खालून वरती सगळ्या शरीरावरती एका विशिष्ट पद्धतीनं अंडर ऑब्झर्वेशन ऑफ फिजिशियन या गोष्टी केल्या जातात. आणि त्यामुळे काय होते की त्या व्यक्तीचं लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत की ज्या आयुर्वेदामध्ये लठ्ठपणा कमी करण्यासाठी पंचकर्माच्या माध्यमातून केलं जातं. तर आता लठ्ठपणाबद्दल एखादा माणूस लठ्ठ असेल तर तपासणी त्यानं एक वर्षातून कोणत्या कराव्यात, की त्रास आत्ता काय नाहीये पण बाबा तुम्ही जे धोके सांगितले की हायपोथायरॉइडिझम वगैरे, तर त्या दृष्टीनं एक वर्षातनं कोणत्या तपासण्या करणं योग्य ठरेल? लठ्ठपणासाठी महत्त्वाच्या तपासण्या ज्या आहेत त्यामध्ये लिपिड प्रोफाईल हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर लठ्ठपणामुळे जे मी सांगत होतो की सिंड्रोम एक्स नावाचा एक प्रकार असतो की ज्यामध्ये BP आणि शुगर या दोन्ही गोष्टी त्या व्यक्तींना होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून त्या रिलेटेड तपासणीसुद्धा त्या व्यक्तीने करावी. म्हणजे त्या व्यक्तीने त्याची BPची तपासणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीनं डायबिटीजची तपासणी करणं गरजेचं आहे. आणि सोबतच त्याने ECG नावाची, जे आपण हृदयरोगासाठी बघत असतो, छातीची पट्टी आपण ज्याला म्हणतो, ECG नावाची तपासणी ती करणं गरजेचं आहे. तर या सगळ्या, त्याचबरोबर किडनी प्रोफाईल की ज्यामध्ये सिरम क्रिएटिनिन आहे, ब्लड युरिया आहे हे बघितलं जातं. आणि लिव्हर फंक्शन टेस्ट ज्याला LFT म्हणतो. तर ह्या तपासण्या साधारणतः वर्षातून त्या व्यक्तीनं एकदा करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जे आपण लठ्ठपणाबद्दल बोलतोय तर वयोमर्यादा सुद्धा लठ्ठपणामध्ये कमी कमी व्हायला लागली. म्हणजे त्याला काय वयोमर्यादा नाही आहे. 20 वर्षाचा माणूस पण लठ्ठ असू शकतो, मुलगा, आणि 50चा पण असतो. तर आत्ता तुम्ही ज्या सांगितल्या तर त्याला काय वयाची मर्यादा आहे का कोणीही करू शकतो? नाही, या तपासण्यासाठी वयाची मर्यादा अशी काही नाही. कारण आता तुम्ही बघितलं तर डायबिटीजसुद्धा खूप कमी लोकांच्यामध्ये येतोय. त्याचबरोबर ब्लड प्रेशरच्या समस्यासुद्धा आता खूप लवकर वयामध्ये चालू झालेल्या आहेत. इव्हन पुढे जाऊन मी सांगेल की काही लोकांना पॅरालिसिस आपण म्हणतो की ज्याला पॅरालिसिस अटॅक आलेला आहे असं आपण म्हणतो, तर ते सुद्धा खूप कमी वयात पाहायला मिळेल. हे पूर्वी तुम्हाला 50-60 नंतर पाहायला मिळत होतं, आता ते तुम्हाला 20 वयात सुद्धा पॅरालिसिसचा अटॅक येतो. म्हणजे कमी वयात सुद्धा हे सगळे धोके निर्माण झालेले आहेत. त्यामुळे तपासणीसुद्धा आपण लवकर जर केलं तर आपल्याला लवकर त्या गोष्टी समजणार आहेत. म्हणजे एखादा व्यक्ती लठ्ठ असेल, त्याला हायपरटेन्शन आहे किंवा डायबिटीज आहे हे होऊ नये म्हणून त्याने तपासण्या आपण लवकर या ज्या आता सांगितल्या त्या करणं गरजेचं आहे. खूप चांगली माहिती या पॉडकास्टमध्ये मला असं वाटतं लोकांपर्यंत पोचते आणि लोकांना ती निश्चित उपयुक्त ठरेल. तर सर, आज तुम्ही लठ्ठपणा याबद्दल जे काय मार्गदर्शन केलं आणि या पॉडकास्टला तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही मला या पॉडकास्टसाठी बोलवलं आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करत आहे की सर्व लोकांपर्यंत आपल्याला सगळी माहिती पोहोचवता येत नाहीत, परंतु या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण खूप लोकांच्यापर्यंत त्यांना योग्य त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता आपण निर्माण करतो आहे आणि त्यांना याविषयी माहिती देतो आहे. तर यासाठी तुम्हाला परत परत शुभेच्छा आणि तुम्हाला या पॉडकास्टची सदिच्छा. थँक्यू सर. तर आजचा पॉडकास्ट आणि विषय आणि त्यावरचं सरांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच
आणखीन कोणत्या आजाराबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल किंवा आणि असं कोणता विषय घेऊन आम्ही यावं असं तुम्हाला वाटतं ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होऊ शकेल. थँक्यू.